3.5 हाताचा नरदेह तो आम्हाला प्राप्त आहे. पण कबीर महाराज म्हणतात काय केलं आपण? खाया पिया सुख से सोया है नाहक जमाना खोया. खाण्या पिण्यात या नरदेहाचं वाटोळ केले दादा आपण. खाण्या पिण्यात एक बायको म्हणली नवऱ्याला म्हणे हो उद्या जर ढोसून आली ना तर घरातच घ्यायची नाही. ढोसून आले शब्द ओळखीचा आहे तुमच्या महिला मंडळी? काही काही खाली पाहायला लागल्या त्याला म्हटलं आता मा एकच करा. ढोसून आल्या का शब्द आपल्या हिंगोली जिल्ह्यातलाच आहे, तिकडं नाही कळायचा. एक बायको नवऱ्याला म्हणे ढोसून आले तर घरात घेणार नाही. हे वैतागलं बाबा. तो म्हणला अरे बायको असून आपल्याला म्हणते ढोस गेन ट्रबल. बायको आपल्याला म्हणते ढोसून आली तर घरात घ्यायची नाही. अरे जीवन जगून काय अर्थ आहे? सकाळी 6ला ड्युटीला निघालो होतं बायको तशी बोलली कडक. सकाळी ड्युटीला निघालं बायकोचा शब्द ऐकून नाराज होऊन ड्युटीला गेलं. ड्युटीला गेलं दादा 11-12 वाजेपर्यंत त्याच्या डोक्यातच शब्द खेळू लागला. बायको आपल्याला म्हणते अरे ढोसून आली तर घरात येणार नाही. अरे जीवन जगून अर्थ नाही. वैतागलं 12 वाजेपर्यंत वैतागलं. ते डोक्यातच खेळू लागला त्याचे शब्द. बायकोनं आपल्याला असं बोलावं का? पाहता पाहता 12 वाजले. 12 वाजेपर्यंत त्यानं दम काढला नाही पिली बा. पण 12च्या पुढं घड्याळ सरकलं त्याचा. नाही तुम्ही समजलं तुम्हाला पण अजून पुढे त्याचा विचार बदलला. 12च्या नंतर त्याने विचार केला बाबा जाऊ दे यार आपलीच बायको आहे, आपल्याच भल्यासाठी बोलली, आपल्याच भल्यासाठी बोलली, तिच्यावर एवढा काय राग धरायचा आहे. मग त्याने विचार जाऊ द्या बायको आपल्याला बोली बरं झालं बोली बाबा तिच्या एका शब्दाला आपण 12 वाजेपर्यंत पिली नाही. आता एक काम करू दमच काढू. त्यानं 5:30 वाजेपर्यंत दम काढला पुन्हा. आता 5:30 वाजले हातपाय लागले. 5:30 वाजेपर्यंत त्यानं दम काढला आणि त्याला आता पुन्हा बायकोची आठवण म्हणले बापरे बायकोच्या एका शब्दानं आपली सुटली. बायको जर आपल्याला बोललीच नसती ढोसून आली तर घरात घेणार नाही तर आपण पिलो असतो. पण बायकोच्या एका शब्दानं 5:30 वाजेपर्यंत आपण कंट्रोल केली. एवढा आनंद झाला त्याला, एवढा आनंद झाला त्याला. तो मला अशी सुटली तशी सुटली. आता एवढा आनंद झाला ना आता व्यसन म्हणून नाही घ्यायचा, सुटली याचा आनंद म्हणून एक घेऊ. काय म्हणलं ते? सुटली याचा आनंद म्हणून एक घेऊ. झालं ना ताईट हिंगोली 5:30ला. एक म्हणता म्हणता तिथंच ताईट झालं दादा. आणि 6:30ला जे घरी यायचं ना रात्री 12:30ला घरी आलं. 12:30ला घरी आलं. बायकोला आवाज दिला म्हणलंय दार मी आलोय. बायकोन त्याचा आवाज ओळखला. तो आवाज जरा वेगळाच राहते ना. दारवळ बायकोनं आवाज ओळखला म्हणे मोय अजय अरे ढोसूनला सांगितलं होतं पिऊन आहे तर घरात घेणार नाही. बायको म्हणे जा तुमचा काळ करा तिकडं, तुम्हाला सांगितलं होतं ढोसून आहे तर घरात घेणार नाही. तो म्हणला दारू उघड. म्हणली उघडणार नाही जा. तो मला दारू उघडा गुन्ह्या गोविंदानं सांगतो. ती म्हणे गुन्ह्या मेला ना गोविंदा मेला. आमच्या उंबड बाबा शब्द आहे बरं माझा आणि तुमचंच ऐकलो तुम्ही गुन्ह्या गोविंदा अनस्पती हा गुन्ह्या गोविंदानं सांगतोय दारू उघड. बायको म्हणली नाही उघडायची काय करता. तो मला शेवटचं सांगतोय दारू उघड. बायको म्हणली नाही उघडलं तर काय करता. ती इतकं हुशार होतं. ती म्हणजे तुला माहिती ना आपल्या घरासमोर केवढं मोठं गटार वाहते, केवढं एक पुरुषभर खोल आहे भरून गटार वाहते. मग काय करता. ते म्हणलं दार जर नाही उघडलं तर समोरच्या गटारातच जीव देईन. बायको वैतागली होती म्हणली जा द्या जीव जा. ते इतकं हुशार बाबा त्यानं जवळच पडलेला उचलणीचा दगड उचलला. दरवाजावर नाही आणला. गटाराजवळ गेलं दमान पडला जरा. तन दिशी मायबाप पाण्यात दगड पडला आणि तो पडलेल्या दगडाचा आवाज बायकोच्या कानावर गेला. म्हणे माय गेलं का काय. बायको म्हणे माय गेलं का काय. बाया महिला हरणाच्या काळजाचा राजा दादा बोलताना बोलता दार मायबाप गेलं का काय. कोणत्याच बायकोला वाटत नाही आपला नवरा मराव. ऐकताय ना दादा. कोणती बायको असू द्या आणि कसाही नवरा असू द्या दादा तोंडानं म्हणतील काही पण कोणत्याच बायकोला वाटत नाही दादा आपला नवरा मराव. तो आंधळा असू द्या पांगळा असू द्या लंगडा असू द्या खुळा असू द्या कसाही असू द्या कोणत्या बायकोला वाटत नाही आपला नवरा मराव. जिला वाटत असेल ती बायकोच नाही.
कोणत्याच बायकोला वाटत नाही दादा एखादा व्यसनी नवरा असेल, त्रास देणारा नवरा जरी असेल ना, तर नवरा मरू दे अशी प्रार्थना कधी देवाला करत नाही. संक्रांतीला जर हनुमंतरायाच्या मंदिरात गेली ना, तर हनुमंतरायाला एवढीच प्रार्थना करते, देवा ओ हनुमंतराया, पांडुरंगा, माझा नवरा मला खूप त्रास देतो हो, माझी तुम्हाला विनंती आहे काय, कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, देवा कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, पांडुरंगा आयुष्याचा जोडीदार, ए देवा आयुष्याचा साथीदार, व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार, व्यसनमुक्त होऊ दे. देवाला एवढीच प्रार्थना करतात, त्याचं व्यसन सुटू दे आणि माझं सौभाग्य शाबूत राहू दे. कोणत्याच बायकोला वाटत नाही आपला नवरा मरा. आता आपल्या दृष्टांताकडे या, ही जे दगड टाकलं ना, हिला वाटलं माय गेलं का काय, पटकन दार उघडलं, त्यानं दगड पाण्यात टाकला आणि दरवाजाच्या आड लपून बसलं. बायकोनं दार उघडलं, जसं दार उघडलं तशी बायको गेली गटाराकड, हे गेलं घरात, दरवाजा लावला आणि कडी कोंडक बंद केलं, दरवाजा बंद केला दादा, लावून दरवाजा बंद, खटकन दरवाजा वाजला, कसा खटकन दरवाजा वाजला. ती म्हणी माय मला वाटलं गेलं का, मी तर घरात गेले. आता आतून दार लावून बायको म्हणे दार उघडा, तुम्हाला गुण्या गोविंदान सांगते दार उघडा. आता ते म्हणलं गुण्या गोविंदान सांगते दार उघडा. ती म्हणे 1 वाजलाय रात्रीचा, दार उघडा. तो म्हणला उघडणार नाही, काय करशील. ती म्हणे शेवटचं सांगते दार उघडा, तुला नाही उघडलं तर काय करशील. ती म्हणे 1 वाजलाय, दार जर नाही ना उघडलं तर एवढ्या रात्री सगळं गाव जमा करीन आपल्या दारात. ते इतकं हुशार होतं. तो म्हणला मी सुद्धा सगळे लोक जमा झाल्यावर दार उघडीन आणि आलेल्या लोकांना विचारीन एवढ्या रात्री कुठे गेली होती. कबीर महाराज म्हणतात दादा, याच्यासाठी हा नरदेह नाही, काय सार्थक करण्यासाठी हा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय. तुकोबाराय म्हणतात या नरदेहाचं सार्थक केलं पाहिजे. मग साधकाने विचारलं महाराज आम्हालाही आमच्या नरदेहाचं सार्थक करायचं आहे, काय केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात या नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर 4 गोष्टी केल्या पाहिजे. 1, या नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर पहिलं मुद्दा तुकोबाराय सांगतात या शरीरावर विजय मिळवला पाहिजे. 2, जगावर विजय मिळवला पाहिजे. 3, देवावर विजय मिळवला पाहिजे. आणि 4, काळावर विजय मिळवला पाहिजे. 4 गोष्टीवर जो तुम्ही विजय मिळवला तर तुमच्या जन्माचं सार्थक होईल. महाराज तुम्ही मिळवलाय काय. तुकोबाराय म्हणतात आम्ही देहावर, काळावर, जगावर आणि देवावर विजय मिळवल्यामुळेच तर जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो
सार्थक करायचं असेल आहे ना, तर 4 गोष्टीवर विजय मिळवला पाहिजे. पहिला मुद्दा तुकोबाराय म्हणतात या देहावर म्हणजे शरीरावर विजय मिळवला पाहिजे. आता तुम्हाला एक एक मुद्दा सांगतो ऐका. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर या देहावर सत्ता गाजवली, देहावर जर विजय मिळवला तर तुमच्या जन्माचं सार्थक आहे. महाराज तुम्ही मिळवलाय का विजय? तुकोबाराय म्हणतात आम्ही मिळवला ना. कशावरून? तुकोबारायचं प्रमाण आहे, काम क्रोध बंदी खाणी चल द्यायचं 12 वाजेपर्यंत चल द्या म्हणा. इथं काय अडचण आहे? चला मला आनंद वाटायला आज पमू तो पहिलाच हे चांग वाजवायला काही अडचण नाही. पण आज पुन्हा दुग्ध शर्करा झाला नाही का पमू? दुधात साखर का? अहो काजू बदाम. वा मजा आहे. कसं आहे कीर्तनाला दादा वादक असे वजनदार आणि योगायोगानं सगळंच वजन आहे नाही का? दाढी आहे, बॉडी आहे, गाडी बी आहे. वा आमच्या बाबाला येईल, तयारी चालू आहे. काय चालू होता? वा नाही खरंच आहे कीर्तनाला वादक गायक चांगलेच पाहिजे दादा. त्यात आमच्यासारख्याला तर पाहिजेच. कसं होतं नाही तर आपण म्हणायचं काम क्रोध बंदी खा आणि प्रमाण चालले सरकळीत आणि याचं वाजवणं चाललंय नरशीत. नाही इथं तसं नाही. एक होतं आम्ही नरशीत जाऊ पण हे नाही द्यायची. हो वा हो बरं म्हणतात या शरीरावर आमचा विजय मिळवलाय. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. या शरीरात असलेला काम क्रोध याच्या मस्तकावर आम्ही पाय दिलाय. कशावरून? तुम्हाला तुकोबारायचं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. हे पहा कीर्तनामध्ये कीर्तनकारानं सगळे विषय हाताळले पाहिजे. ऐकताय ना तुम्ही? पण तुम्ही इतक्या घाण सवय लावल्या कीर्तनकाराला. तुम्ही म्हणजे सरकळीतल्या लोकांना नाही, तुम्ही म्हणजे श्रोते ना. एवढ्या घाण सवय लावल्या दादा कीर्तनकाराला. इतर ठिकाणी आपण कुठं जर गेलो तर आल्याला सांगितलं जाते महाराज असं हसवता का नाही, असं हसवता का नाही. त्याला तारीख घेतानाच सांगायचं महाराज येताना साडी नेसून येणे. कीर्तनामध्ये दादा सगळे विषय कीर्तनकारांना हाताळले पाहिजे. कारण बसलेला समाज श्रोते हे सगळ्या पद्धतीचे राहतात. तुम्ही एकच विषय जर सांगत बसला तर जमणार नाही. सगळ्या पद्धतीचे विषय कीर्तनकारांना हाताळले पाहिजे. आणि कीर्तनकारांना काही चांगले मुद्दे सांगितले पाहिजे दादा. आणि तुम्ही चांगले ऐकायच्या सवयी अपेक्षा कीर्तनकाराकडून ठेवल्या पाहिजे. तुम्ही चांगल्या अपेक्षा ठेवा दादा कीर्तनकाराकडून. नक्की कीर्तनकार तुम्हाला चांगलं सांगेल. पण कीर्तनकाराची काही जबाबदारी सांगत असताना श्रोतेच्या अंतकरणापर्यंत पोहोचल अशा भाषेत सांगा. लोक समाधानानं कीर्तन ऐकतात दादा, ऐकतात. नाही तर मग तुकोबाराय काय म्हणतात आणि लोकांच्या झोपा चालल्या. तुकोबाराय म्हणतात आता सोडा कीर्तन. चला तुकोबाराय म्हणतात आम्ही या देहावरती विजय मिळवलाय. कशावरून? आता तुकोबारायचा प्रसंग सांगतो ऐका. ऐकताय तुम्ही? माना हलवा बरं जरा पहिला मंडळी. हां ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय नवीनच परमार्थाला लागले ना दादा, चांगल्या पद्धतीचं नाव जगद्गुरु तुकोबारायचं झालं होतं. चांगल्या पद्धतीचं तुकोबारायची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली होती की तुकोबारायासारखा साधू नाही, तुकोबारायासारखे संत नाही आणि तुकोबारायासारखी साधना नाही, तुकोबारायासारखं तत्वज्ञान नाही. अशी कीर्ती माझ्या तुकोबारायची संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. पण माझ्या तुकोबारायची वाढलेली कीर्ती त्या काळी तुकोबाऱ्यावर जळणाऱ्या काही लोकांना सहन झाली नाही. ऐकताय तुम्ही? तुकोबारायचं वाढलेलं नाव
त्या काळी जळणाऱ्या काही लोकायला सहन नाही झालं. म्हणजे जळणाऱ्या अवलादी तेव्हापासून अजून आहेतच. सरकळी तसं कुणी नाही. ही जळणाऱ्याची संख्या आहेच दादा अजून. याचं वाण बुडतच नाही. जसं हळदीचं वाण असतंच तसं जळणाऱ्याचं वाण आहेच. तुम्हाला एक मुद्दा सांगतो. जळणारी लोक प्रत्येकाच्या जीवनात राहतात, पण जळणाऱ्या लोकांवर कधी नाराज व्हायचं नाही. का माहितीये का? ऐका मुद्दा सांगतो. जळणाऱ्या लोकांवर कधी नाराज व्हायचं नाही. त्याचे उपकार समजायचे. का? त्याच्यापासून तुम्हा आम्हाला होणारे दोन फायदे. कोणते कोणते? जळणाऱ्या लोकांचा पहिला फायदा आहे काय? ते जळतंय म्हणूनच आपल्याला कळतंय की आपण प्रगती पथावर आहोत. त्याच्यापासून होणारा हा पहिला फायदा आहे. आणि जळणाऱ्या लोकांपासून होणारा दुसरा फायदा, ते जळतंय म्हणून आपण जास्त प्रगती करत राहतो. हा त्याच्यापासून होणारा दुसरा फायदा असल्यामुळे त्याच्या नाराज व्हायचं नाही. बाबा तू असा जळत राहा आणि तुझ्या कृपेने आमची अशीच प्रगती होत राहो. तुझे आमच्यावर उपकार आहेत. जळणाऱ्या लोकांवर नाराज व्हायचं नाही. तुकोबाऱ्यावर ज्ञानोबाऱ्यावर जळणारी लोक होती. तुकोबारायची कीर्ती वाढली ना दादा. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती भजनाला जायचे. ऐका ऐका ऐका. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती भजनाला जायचे दादा. तर या जळणाऱ्या लोकांच्या गावात मिटिंगी बसायच्या. अरे काय केलं म्हणजे तुकोबारायची अपकीर्ती होईल? काय केलं म्हणजे तुकोबारायचं नाव जाईल? काय केलं म्हणजे तुकोबारायचा अपमान होईल? याच्यासाठी या जळक्या लोकांच्या मिटिंगी भरायच्या दादा. गावात मिटिंग घेतली दादा आणि त्या मिटिंगमध्ये ठराव पास केला की तुकोबारायकडं डोंगरावर बाई पाठवू. बाई दादा आपल्या जीवनात अशी संकट येतात असं नाही. संत महात्म्याच्या जीवनात अशी संकट येतात. तुकोबारायकडं बाई पाठवू. गावातल्या बाईला तयार केलं. हो सांगितलं काय पैसे घ्यायचे ते घे, पण एकदा आमच्या समोर त्या तुकोबारायचं नाव घालो. एकदा आमच्या समोर त्या तुकोबारायची अपकीर्ती कर. काय पैसे घ्यायचे द्यायचे ते देतो, पण एकदा आमच्या समोर नाव घालो. बाई सुद्धा दादा माझ्या तुकोबारायचं नाव घालवण्यासाठी पैशासाठी बाई तयार झाली. हो पैशासाठी बाई तयार झाली दादा. तिने असा मेकअप केला. मेकअप कळते ना तुम्हाला महिला मंडळी? हे तर लय ओळखीचं आहे म्हणा आमच्या. असा मेकअप केला. ऐकायचा तुम्हाला तिचा मेकअप? हा 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 ऐकू जरा मेकअप. कसा मेकअप केला तिनं? पुतळ्या डोरीला सगळ्या पैंजण कमरेला कमर पडा. ऐका ऐका. हे इतकं लागू पडत नाही पण आपण आनंदासाठी घेतोय. कसा मेकअप केला तिनं? पुतळ्या डोरीला सगळ्या पैंजण कमरेला कमर पडा. नकात नत घालू तुम्ही, नकात नत घालू तुम्ही. सगळा ताट मान करून, सगळा ताट मान करून नेचाले गा, नेचाले गा. चालू पैठ नचा, नेचाले गा, चालू पैठ. नेचाले गा, चालू पैठ नचा. जास्त फुल झाला होता. मेकअपचे दोन प्रकार आहेत. एक फुल आणि दुसरा सायलेंट. ऐका ऐका. मेकअपचे दोन प्रकार आहेत बरं. हे मला 4 वर्षापूर्वी मला माहित नव्हतं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. पण 4 वर्षाच्या पुढे मला माहित झालं याचे 2 प्रकार आहे. त्या 2 प्रकारात हिचा मेकअप फुल झाला होता. पण काय म्हणते जाता जाता काशीरामबा, हे नाव ठेवू नका कुणी ग बाई, मला नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कुणी ग बाई, मला नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कुणी ग बाई, मला नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कुणी ग बाई, मला नाव ठेवू नका कुणी. सगळ्या पैसा कमरेला कमर पडा. पुतळ्या डोळला सगळ्या पैसा कमरेला कमरेला कमर पडा. नकात नत घालू तुम्ही, सगळा ताट मान करून, सगळा ताट मान करून.
एक नेसला शाल पैठणचा जोरात टाळी वाजवा एकदा. वा कशी आवाज आहे मंगेश बुवा. वा नंबर एक. नाही वारकरीच माणसं येतात, यायची आवाज किती आणतात. आपले कमी पडतील, यायची नाहीत कमी पडायची. गोड आवाज आहेत हा. वा पुन्हा हातही तयार आहे, वजनदार हात आहे. हे वाजवणं खरं सोपं नाही बरं. आपल्या सोपं काय वाटते. वा वा महाराज मस्त वाजता तो, मस्त वाजतात महाराज, मस्त वाजतात. आणि पाकिट दिलं की मग हो एवढे असतात होय, काय करायचे होते एवढे. लोकांना खरं सांगू का दादा, कीर्तनकाराचं गायक वादकाचं एवढं दिसतंय, एवढे काय करायचे. इथे येऊन उभं राहून पहा, याच्यातला एक दोन बोल वाजवून पहा, याच्यात एक दोन चरण म्हणून पहा. इतकं सोपं नाही दादा हे. तुमच्या नशिबाला कसा कीर्तनकार भेटेल हे सांगता येते का. कधी एक आज असा तर उद्या कसा. त्याच्या नशिबाला तुम्हाला 7 दिवस थांबावं लागते, तुमच्या नशिबाला 7 दिवस राहतात. तुमच्या नशिबाला वेगवेगळा राहते. त्या 7 दिवसात 7 कीर्तनकार सांभाळून न्यायचे हे सोपं आहे का दादा. आणि याच्यातलं एक एक बोल वाजवता येत नाही आपल्याला, म्हणता येत नाही. वाजवणं कुठं पहा बरं म्हणून माझ्या मग एक वादा बोल. हां हां म्हणा. धान धिकीट धातकड धिकीट कथा कधी गेले नग 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 धीरे 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 धातकड धिकीट कथा कधी गेलं धा तकडी धातकड धिकीट कथा कधी गेलं धा तकडी धातकड धिकीट कथा कधी गेलं धा. येतच नाही ना. हे तोंडावर म्हणता यायचं नाही, हे हातातून काढायचे. आता पा अगोदर मंगेश भाऊ. हा धान धिकीट धातकड धिकीट कथा कधी गेले नग 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 धीरे 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 धातकड धिकीट कथा कधी गेलं धा तकडी धातकड धिकीट कथा कधी गेलं धा तकडी धातकड धिकीट कथा कधी गेलं धा. हे तरी मी सोपं म्हणलं, याच्याकडे लय अवघड आहे. फॅन वाजले आपल्याला काहीच म्हणता यायचं नाही. वा चला आनंद आहे हा. कुठून निघला आपले मेकअप. कुणीकडे जाऊ दे मी खुट्यावर येतो. सारंगवा माझं आडनाव कुठे असल्यामुळं मेकअप करून बाई भंडाऱ्या डोंगरावर निघाली. ऐका ऐका ऐका. आणि तुकोबारायचं भजन चाललंय. गोड असं माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं भजन चाललंय दादा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळविते पक्षी सुस्वरे आळविते वृक्षवल्ली गोड भजन चाललंय दादा. नटून तटून बाई भंडाऱ्या डोंगरावरती निघाली. आणि आता महत्वाचं आहे का, बाई पुढं चालती आणि सीसीटीव्ही कॅमेरे तिच्या पाठीमाग. सीसीटीव्ही कॅमेरे कळले तुम्हाला. हा हुशार श्रोते तसे. सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे हे जळके जळणारी लोक तुमच्या आमच्या जीवनातला सीसीटीव्ही कॅमेराच आहे. आपल्या कार्याचा आपल्या पैशाचा आपल्याला हिशोब नसतो, पण आपल्या पैशाचा हिशोब आपल्या पाठीमागे जळणारी लावत असतात. हुंबाड महाराज सरकीला कथेर केले म्हणजे 51 तरी असतीलच. चला सीसीटीव्ही कॅमेरे दादा दादा ही जळणारी माणसं आहे.
डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायचं भजन चालले, बाई डोंगरावरती पोहोचली. घुंगराचा आवाज करते दादा, घुंगराचा आवाज करते, पण तुकोबाराय भजनात रंगलेली. तुकोबारायचं लक्ष नाही दादा, पण कसा तिच्या पायातल्या घुंगराचा आवाज तुकोबारायच्या कानावर पडला. ऐका ऐका, तुकोबारायच्या कानावर तिच्या घुंगराचा आवाज पडला हो, आणि माझ्या तुकोबारायनं डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. आता ऐका, डोळे उघडून त्या स्त्रीकडे तुकोबारायनं पाहिलं तर तुकोबारायला हसायला आलं. आनंदाचे अश्रू जगद्गुरु तुकोबारायच्या डोळ्यातून आले. त्या बाईकडे पाहून तुकोबाराय म्हणतात, जगाच्या मालकाचे उपकार समजतात जगद्गुरु तुकोबाराय, जगाच्या मालकाचे, विटेवरच्या मालकाचे. त्या बाईकडे पाहून तुकोबाराय पांडुरंगाची कृपा समजू लागले. देवा, अरे या भंडाऱ्या डोंगरावर मी एकटाच भजन करतो, तुझी साधना करतो. अरे या निर्जन वनामध्ये अरे मला कुणाची साथ नाही रे. सिंह, लांडगे, कोल्हे, कुत्रे, साप आहे तिथं. अशा निर्जन वनामध्ये देवा मी तुझी साधना करतो देवा. पण मला तुझी साधना करत असताना भजनाच्या साथीसाठी आता पण कुणी नाही आलं देवा. अरे माझ्या घरातलं कुणी नाही आलं, माझ्या भावकीतलं कुणी आलं नाही रे दादा. ए देवा, ए पांडुरंगा, भजनाची साथ करण्यासाठी अरे देव गावातलं कुणी आलं नाही देवा. पण केवढे उपकार तुझे माझ्यावर, माझ्या भजनाच्या साथीसाठी देवा. माझी माय तू भंडाऱ्या डोंगरावर पाठवून दिली, हा जगद्गुरु तुकोबारायच्या डोंगराचा विचार आहे. माझी माय तू भंडाऱ्या डोंगरावर पाठवली. माय म्हणून तुकोबाराय दर्शन घेता येत तिचं. माय म्हणलं तरी दादा तिचं नाचणं कमी होत नाही, तिचे हावभाव कमी होत नाही. शेवटी तुकोबारायला आता वाईट वाटलं. अरे मायची उपमा दिली तरी नाचणं कमी होत नाही, माय नाहीच ना ती. आता तुकोबारायला वाईट वाटलं दादा. आणि तुकोबाराय म्हणतात, हे माते, जी वासना घेऊन तू इथं आलीस, जो उद्देश डोक्यात घेऊन तू इथपर्यंत आलीस, जो डोक्यात विचार घेऊन तू इथपर्यंत आलीस ना माते, आम्ही त्याच्यातले नाही. आम्ही विष्णुदास तैसे मोहे, आम्ही विष्णुदास तैसे जो विचार, भावना, उद्देश घेऊन आले ना आम्ही त्याच्यातले माई. जाई वो तू माते न करी सायास, कारण आम्ही विष्णुदास तैसे न हो. विष्णुदास तैसे न हो, म्हणून जाई वो तुमाते न करी सायास. हे माते, जाई वो तुमाते न करी सायास. सिद्धांत आहे का? चालून आलेली बाई आहे, चालून आलेली स्त्री आहे दादा. पण त्या स्त्रीकडे पाहून तुकोबारायला माय म्हणण्याची भावना होती. त्या स्त्रीकडे पाहून जगद्गुरु तुकोबारायच्या अंतकरणात, शरीरात असलेला काम, तुकोबारायने त्या कामाला, त्या स्त्रीकडे पाहून तिळा इतकं डोकं त्या कामाला बाहेर काढू दिलं नाही. याचा अर्थ तुकोबारायने कामावर विजय मिळवला. आणि त्या स्त्रीकडे पाहून तुकोबारायानं आपल्या शरीराची स्थिती
यत्किंचित बदलू दिली नाही. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबरायानं कामावर विजय मिळवलाय. याचा अर्थ तुकोबरायानं शरीरावर विजय मिळवल्यामुळे तुकोबाराय म्हणतात जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. एकदा सर्वांनी भजन करायचंय. विठोबा रखो